नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ते कसे काय आहात सगळे? पाऊस पडायला लागलाय की नाही? कारण की आमच्याकडे अजून सुरुवातच नाही झाली. काल रात्री पावसाने थोडंसं सुरुवात केली, छान वाटलं, पण पुन्हा गरमी आहे ती आहेच. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण प्लीज त्याआधी मला जर तुम्ही फॉलो केला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा, कारण की तुमच्या एक सबस्क्रायबरमुळे आणि एक फॉलोमुळे मला तेवढं मोटिवेशन मिळतं व्हिडिओज बनवायला. जर माझं काही चुकत असेल तरी हक्काने कमेंट्स करून सांगा, काही हरकत नाही. आणि आवडलं तर प्लीज शेअर करा आणि लाईक करा. सो मी जास्त वेळ घेत नाही आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. तर मी ज्यावेळेला बचत गट काढायला सुरुवात केली, म्हणजे जवळजवळ माझे 20-25 बचत गट आहेत. आणि त्यावेळेला ना मला बऱ्याच प्रकारच्या महिला भेटल्या किंवा भेटतात पण अजून, किंवा माझ्या आत्ता पण आजूबाजूला आहेत, की सुरुवातीला मला त्या बोलायच्या की ताई प्लीज आम्हाला काहीतरी काम दे ना, आम्हाला काम आण ना. म्हणजे त्यावेळेला मला असं वाटायचं त्यांच्या इच्छाशक्तीकडे बघून की नाही, बऱ्याचशा महिलांना कामांची गरज आहे. आणि त्याच याच्यामधून मी माझ्या कामाची सुरुवात केली. जसं की मी 10 वर्षापासून सुरुवात केली राख्यांचा माल आणायचा, स्टोनचा माल आणायचा, कंदील पॅकिंगचा माल आणायचा. म्हणजे बरेच प्रकारची मी कामं आणली आणि ती माझ्या एरियामध्ये दिली. का तर अशा महिलांना घराच्या बाहेर जाता येत नाही, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं, म्हणून ही माझी धडपड होती. पण बोलतात ना की प्रयत्न एका साईटून करून होत नाही. आणि मला त्यावेळेला वाटायचं खूप महिलांना कामाची गरज आहे किंवा हे. पण ह्या 4-5 वर्षात मी अशा प्रकारच्या पण महिला बघितल्या ना, म्हणजे त्यांना कामाची गरज आहे असं त्या जेन्युअल बोलतात. फायनान्शियली गरज आहे, की आत्ता मुलं मोठी झालीत म्हणून गरज आहे, की स्वतःला आता करायचं इच्छा आहे म्हणून गरज आहे, हे काही मला माहीत नाही, पण गरज आहे. पण होतं काय, म्हणजे एंड ऑफ द डे की कामं आणल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये असायचं की नाही, मग आमचे डब्बे कधी करायचे, मग आमचं जेवण कधी होणार, मग कपडे कधी होणार, मग भांडी कधी होणार. म्हणजे मला अजूनपर्यंत महिलांची ही थिंकिंग कळत नाही आहे की कुठे जाऊन पोहोचल्यात महिला. म्हणजे आजूबाजूला जर तुम्ही बघू शकता तर महिलांनी एवढी प्रगती केली. मग त्यांची फॅमिली नाही आहे का, त्यांची मुलं नाही आहेत का, त्यांचं घर नाही आहेत का, ती कपडे भांडी त्यांच्या घरात नसतात का. पण कुठेतरी म्हणजे बोलतात ना की स्वतःच्याच गुणाने आपल्याला घराच्या बाहेर पडायचं नाही आहे, म्हणून आपल्या सायटीला आपण कारणं तयार करतो की माझं हे कसं कामं राहतील, माझं ते कसं कामं राहतील, याच्याने तुम्ही आयुष्यभर घराच्या बाहेर पडू शकत नाही. बरं, मी काही उपाय असे पण सांगितले की ठीक आहे, तुम्हाला घराच्या बाहेर खरंच पडता येत नाही तर घरामधून पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. पण त्या पण करताना हाच प्रॉब्लेम आहे की मग केव्हा करणार, मग मुलं असतात, मग त्यांना शाळेत सोडायचं असतं, मग हे असतं, मग संध्याकाळचा नवरा येणार असतो, मग ते तयार करायचं असतं. म्हणजे बायकांकडे एवढी, ज्यांना करायचं नाही त्यांच्याकडे एवढी ढीगभर कारणं असतात ना की त्याला प्रमाण नसतं. मग मला हेच कळत नाही की त्यांना करायचं आहे काम की नाही करायचं आहे. आणि जर करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे तेच कळत नाही. कारण की तुम्हाला घराच्या बाहेर नाही पडायचं आहे, घराच्या घरात बसून जर एखादी गोष्ट करायची आहे तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे महिला फक्त बोलतात की आम्हाला कामं करा, आम्हाला कामं आणा, पण प्रत्यक्षात त्यांची इच्छाशक्ती जी असते, म्हणजे आत्ता बघा की एक जवळजवळ हे बोलणारे कोण महिला असतात की ज्यांना मुलं होऊन आता थोडीफार मोठी झालेली असतात, एक 8-9 वर्षाचे झालेले असतात, तेव्हा त्यांना आत्ता असं वाटतं की मला आत्ता काहीतरी काम केलं पाहिजे वगैरे. म्हणजे जवळपास त्यांचं वय 35च्या पुढे गेलेलं असतं, 35-40च्या पुढे गेलेलं असतं. आणि आता ते 35-40 वर्षात जे केलेलं नाही आहे ते त्यांना आत्ता करावं असं वाटते. का तर आजूबाजूच्या महिलांना बघून. प्रत्यक्षात त्यांना माहितीच नाही आहे की ते काम करायला मला काय करावं लागेल, मला किती त्रास घ्यावा लागेल किंवा काय, याचं त्यांना काही नाही. पण आजूबाजूच्या महिलांना बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये ही उत्सुकता वाढते. आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण काम आणतो ना त्यावेळेलाही त्यांची उत्सुकता पूर्ण संपलेली असते. कारण की त्यांना माहिती आहे की ही गोष्ट त्यांच्याने पॉसिबल नाही आहे. 35 ते 40 वर्षामध्ये काही करायची म्हणजे इच्छाशक्ती राहिलेली नसते. स्वतःसाठी जगणं हे संपवलेलं असतं. म्हणजे घर, नवरा, मुलं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्याच आहेत. संसार हा गरजेचाच आहे. पण त्यासोबत कुठेतरी आपण स्वतःला प्रूफ करणं, स्वतःच्या अस्तित्वासाठी जगणं पण तितकंच गरजेचं असतं. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. मला तेच महिलांना सांगायचं की तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला प्रूफ करायचं आहे, तर तुम्ही माइंडसेट करा तुमचा की माझ्यावर जर घरातून 4 तास काम करण्याची वेळ आली, बाहेर 8 तास काम करायची वेळ आली, तर मी शारीरिकदृष्ट्या तर लांबच ठेवा आधी, मी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का, मी आत्ता घराच्या बाहेर पडू शकते का, किंवा मी घरातून काही काम करू शकते का, ते आधी स्वतःच्या मनाला विचारा. आणि जर मी करू शकते तर मला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे आत्ता तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सगळीकडे महिला आहेत. मग त्या पण त्यांच्या फॅमिली सांभाळून, इवन मी एवढं पण बघितलं की 2-2, 3-3 महिन्याची बाळं सोडून ज्यावेळेला एखादी आई परत तिची ड्युटी जॉईन करते त्यावेळेला तिच्यासाठी पण कुठलीही गोष्ट ती म्हणजे सहज शक्य होण्यासारखी नाही आहे, पण ती
ती गोष्ट पण शक्य करते. म्हणजे अशासुद्धा महिला आहेत की त्या 3-3 महिन्याच्या आपल्या बाळाला ठेवूनसुद्धा त्यांचं करिअर पुन्हा स्टार्ट करतात, कारण की त्यांच्यामध्ये ती करण्याची इच्छाशक्ती असते. मेन हेच आहे की तुम्हाला बिझनेस करायचा आहे, नोकरी करायची आहे, काही करायचं आहे, तर स्वतः पहिल्यांदा स्वतःची इच्छाशक्ती तयार करा की मला ती गोष्ट करायची आहे. कारण की मी पुश करून दे, कितीही तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ बघा, बिझनेसच्या व्हिडिओ बघा, दुसऱ्यांकडे बघा, पण जोपर्यंत तुमची इच्छाशक्ती स्वतःहून ती करण्याची होत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणीच तयार करू शकत नाही व्यवसाय करण्यासाठी, जॉब करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी. सो प्लीज मला सगळ्यांना हेच सांगायचं की ज्या दिवशी तुम्ही ठरवाल त्याच दिवशी तुम्ही पहिलं पाऊल तुम्ही टाकाल की तुम्ही स्वतःहून ज्यावेळेला तयार व्हाल कुठल्याही गोष्टीसाठी, तेव्हा ते तुमचं पहिलं पाऊल असेल. कामं अशीच मिळतात, बाहेर पडलात एक दिवस तरी काम करणाऱ्याला कामांची कुठेच कमी नाही आहे, पण मुळात पहिल्यांदा करायचं आहे की नाही हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. सो कसा वाटला व्हिडिओ? जास्त लाँग नाही बनवत आहे, पण तुम्हाला जर माझ्याकडून कोणत्या टॉपिकवरतून व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे व्हिडिओ कोणते विषयावरती बनवायचे, म्हणजे बचत गट वगैरे पण आहे त्याविषयी असेल, व्यवसायाविषयी असेल, मला जेवढी माहिती असेल तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जर माझ्या एखाद्या माहितीने 1-2-3 महिला जरी स्वतः काहीतरी करू शकला तर मला तेवढाच आनंद मिळेल. आणि पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला जर फॉलो केला नसाल चॅनलला माझ्या तर फॉलो करा, आणि यूट्यूबवरती असाल, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.